तिघातून कोण निघाल हे सांगता येत नाही. बरं तिहेरी नाही होऊ शकत. शक्यतोपर्यंत दुहेरी लढत होईल आणि रंगतदार लढत होईल एकदम. नमस्कार. यवतमाळ जिल्ह्यातील दारवा तालुका, खरोखर विदर्भात यवतमाळ जिल्हा हा पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखला जातं. त्या यवतमाळ जिल्ह्यामधून दारवा शहर, एक ऐतिहासिक दारव्याचं नाव या विदर्भाच्या पटलावर आहे. आणि या दारव्यामध्ये नेमकंच आता होऊ घातलेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये आपण जनतेपर्यंत पोहोचूया. आमचा संवाद, जनतेचा आवाज या प्रोग्राम मध्ये आपण संपूर्ण दारवेकरांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. खरोखर आज या दारव्यामध्ये प्रमुख पक्ष एकमेकाच्या आमने सामने निवडणूक लढताना दिसतंय. महाराष्ट्राच्या पटलावर मांडीला मांडी लावून बसणारं सरकार आज त्यांचेच उमेदवार एकमेकाच्या विरोधात आहे. चला तर भविष्यात हे उमेदवार निवडून आल्यावर खरोखर एका जागेवर बसतील का, या संदर्भात आपल्याला दारवेकराकडून संपूर्ण प्रतिक्रिया जाणून घ्यायची आहे. आणि स्वप्नातला, तुमच्या मनातला नगराध्यक्ष कोण, या संदर्भात विचारणा करा. 24 मध्ये आपलं स्वागत आहे. मी नगर परिषद अंतर्गत या दारवा शहरामध्ये आलो. खरोखर बसस्टँड चौकाच्या बाजूला एक लाईन आहे. त्या लाईन मधून काही आपले व्यापारी लोक आहे. या व्यापारी लोकांकडून आपण जाणून घेऊया. चला तर भाऊ, जनतेच्या मनातला नगराध्यक्ष कोण हे आपण सांगाल का? साहेब भाऊ, आता दारव्याच्या हिशोबाने जर पाहतो म्हणलं तर एकंदरीत सामना जो चुरशीचा सामना आहे तो कोण निघेल याचं सांगू शकत नाही. पण होणार रंगतदार लढत एकदम. कारण की कसं दोन्ही उमेदवार जे आहे टफ मध्ये आहे, त्याच्यामुळं सांगणं कठीण आहे. पण तरी एकंदरीत पाहत म्हणलं लढतीचं पार्ट जवळ वाटत आहे. भाऊ, तिहेरी लढत होईल का चौरंगी होईल हे प्रेक्षकासमोर सांगाल का? तिहेरी नाही होऊ शकत. शक्यतोपर्यंत दुहेरी लढत होईल आणि रंगतदार लढत होईल एकदम. दारवा शहरामध्ये गोळीबार चौकामध्ये आलोय आता. खरोखर माझ्यासोबत काही धंदेवाईक लोक आहेत, वकील साहेब आहेत, मौलाना आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. तर बाबाजी, जनतेच्या मनातला नगराध्यक्ष कोण हे आपण सांगाल का? जनतेच्या मनातला अध्यक्ष सांगता येत नाही. कारण इथं 3 नगर अध्यक्षाची लढत आहे. ती लोक रनिंग मध्ये आहे. तिघातून कोण निघाल हे सांगता येत नाही. बरं, असं काही निवडणूक झाल्यावर आपण काही शहरासाठी काही अशी मागणी आहे का, की आवश्यक मागणी ते आपण सांगू शकाल? नाही, काही मागणी नाही. जे काम चालू आहे ते बरोबर व्यवस्थित चालू आहे. त्याच्यात काही फरक नाही. येणारा माणूस जे आहे ते काम करेल. धन्यवाद. मध्ये माझ्यासोबत प्राध्यापक दुबे सर आहे. आपण दुबे सरकडून जाणून घेऊया. खरोखर जनतेच्या मनातला नगराध्यक्ष कोण? सर, जनतेच्या मनातला नगराध्यक्ष कोण असं आपल्याला सांगता येईल का? आजच्या या निवडणुकीचा जर तुम्ही सर्वकष विचार जर केला तर हे एवढं स्पष्ट आहे की जनतेच्या मनामध्ये आज भारतीय जनता पक्षाचे नगराध्यक्षाचे उमेदवार डॉक्टर दामोदर लड्डा हेच या गावाचे भावी नगराध्यक्ष असून 3 तारखेला जो येणारा रिझल्ट आहे तो 100% डॉक्टर दामोदास लड्डा यांच्याकडे जाणार आहे. त्याला कारणही अशा प्रकारचं आहे की मागच्या अनेक वर्षामध्ये दारवा शहराच्या लोकांनी काँग्रेसचे नगराध्यक्ष पाहिले, मागचे काही वर्ष शिवसेनेचे नगराध्यक्ष पाहिले आणि सगळे नगराध्यक्षाची जी कार्यपद्धती आहे त्या कार्यपद्धतीमध्ये एक बाब स्पष्ट आहे की सर्वसामान्य जनतेच्या हिताचे अनेक प्रश्न असताना सुद्धा या लोकांनी ज्या काळजीने त्यांचे प्रश्न सोडवायला पाहिजे त्या काळजीने त्यांचे प्रश्न सोडवले नाही. एकीकडे महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षाचं आणि युतीचं सरकार असताना जनतेच्या उपयोगाचे अनेक निर्णय महाराष्ट्र शासन घेते आहे.
परंतु त्याचा लाभ खऱ्या अर्थानं दारव्हा शहराच्या जनतेला प्राप्त होत नाहीये. काही काही लोकांचे जे प्रश्न आहेत ते इतके जिव्हाळ्याचे आहे. असे काही गरीब लोक आहेत, त्यांनी त्यांच्या घरासाठी जमीन खरेदी, प्लॉट खरेदी केला, तो कुठे ओपन स्पेस मध्ये खरेदी झाला. काही लोकांनी नोटरी करून स्टॅम्प दिला. अनेक वर्षापासून ते त्या घरात राहत आहे, परंतु त्या घराचं मालकी हक्काची नोंद नगर परिषदेमध्ये झाली नाही. सर, जीवन आवश्यक काही शहरवासीची मागणी आहे असं तुम्हाला वाटते का? जीवनावश्यक मध्ये सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर मांडायचा झाला तर दारव्हा शहराच्या लोकांना 24 तास पिण्याचं पाणी आपल्या घरी नळाद्वारे या ठिकाणी मिळालं पाहिजे. त्याच्यासाठी भारतीय जनता पक्षाचं सरकार असताना महाराष्ट्रामध्ये सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या माध्यमातून मी स्वतः पुढाकार घेऊन दारव्हा शहराला पाणी पुरवठा योजनेसाठी 32 कोटी रुपये आणून दिले होते. त्या बाबीला आज 9 वर्ष झाले, 10 वर्ष होतात. तरी परंतु आम्ही शासनाद्वारे दारव्हा नगर परिषदेला जे पैसे मिळवून दिले त्याचा लाभ अजूनही दारव्हा शहराच्या नागरिकांना प्राप्त झाला नाही. आणि म्हणूनच असे महत्वाचे जे प्रश्न आहे, हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने शहराच्या लोकांना पिण्याचे पाणी आहे, शहराच्या लोकांना आरोग्याच्या सोयी आहे, शहराच्या लोकांना शिक्षणाची सोय आहे, शहराच्या लोकांना गावातले रस्ते आहे, गावातली घरकुल योजना आहे. हे महत्वाचे जे प्रश्न आहे हे सोडवण्यासाठीच आम्ही भारतीय जनता पक्षाचा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. आणि त्याचा विजय झाला तर सर्वसामान्य जनतेचे सगळे प्रश्न आम्ही आमच्या काळामध्ये निश्चित रूपाने सोडवू आणि दारव्हा शहराला स्वच्छ आणि भ्रष्टाचार मुक्त अशा प्रकारची नगर परिषद देऊ. एवढं. धन्यवाद सर. आपण व्यापाऱ्यांना विचारूया. भाऊ, आपण नगर परिषदेची निवडणूक दारव्हामध्ये होत आहे. त्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणाची हवा आहे असं तुम्हाला वाटतं? सध्या तर आता कसं आहे, बीजेपी खूप लोकांच्या म्हणजे संपर्कात आहे. कोणी पण बीजेपीचंच नाव घेते. आणि मला तर वाटते की शक्यतोवर चांगले काम करणारे बुद्रुक माणूस दामोदर लड्डाच येईल असं वाटते. भाऊ, शेवटचा प्रश्न विचारतो. लढत कशा पद्धतीने राहील? चौरंगी राहील, पंचरंगी राहील, तिरंगी राहील? तसं तर तिरंगी राहील असं वाटतं. धन्यवाद. मी आलोय दारव्हा शहरामध्ये. बघा, या बोळीमध्ये आलोय. माझ्यासोबत काही तरुण वर्ग आहे, काही ओल्ड लोक माझ्यासोबत उभे आहेत. आपण नगर परिषद संदर्भात जाणून घेऊया. तर भाऊ, जनतेच्या मनातला नगराध्यक्ष कोण आपण सांगाल का? चिल्डे साहेब, सुनील चिल्डे. भाऊ, दारव्हा शहराच्या काही प्रमुख मागण्या काही आहे का असं तुम्हाला वाटते का? सुनील चिल्डे. नाही, मागण्या प्रमुख मागण्या काही आहे असं तुम्हाला वाटते का? नाही, असं काही नाही. धन्यवाद. चला तर मग इथं विचारूया. भाऊ, मी दारव्हा शहराच्या मधोमधी आलोय. नगर परिषदेची निवडणूक चालू आहे. या रणधुमाळीमध्ये जनतेच्या मनातला नगराध्यक्ष कोणाची हवा आहे आपण सांगू शकता का? सध्या तर माझ्या मते नगरची हवा आपले दामोदरचे लड्डा यांची असू शकते. कारण त्यांचं काम चांगलं आहे. तळाघरात जाऊन ते काम करतात आणि सर्वांचे गोरगरिबांचे परिचित असल्यामुळे माझी अशी म्हणजे 100% मला खात्री आहे की दामोदर लड्डा हेच नगराध्यक्ष होईल. शहरातल्या प्रमुख समस्या काही आणखी जाणवते असं तुम्हाला वाटते का? शहराच्या जेवढ्याही समस्या आहे याची जाण असणारा एकमेव नगराध्यक्ष उमेदवार डॉक्टर दामोदर लड्डा हाच आहे. कारण की मागील 25 वर्षापासून ते नगरसेवक होते. त्यांनी नगरसेवक या पदी राहिल्यानंतर खूप काही वर्किंग केलं. घराघरामध्ये त्यांचं आज आहे. आज दारव्हाच्या राजकारणात म्हणजे एक धार्मिक माणूस विरुद्ध असं झालेलं आहे. भाऊ, आपण प्रमुख समस्या असं काही सांगाल का प्रेक्षकासमोर? प्रमुख समस्या सगळ्यात दारव्हात आहे नाल्याची. तुम्ही पाहसाल पावसाळ्यात प्रत्येक शहरात बस स्टॉपवर गेले तुम्ही तर पूर्ण ते तळ साचलेले दिसते. म्हणजे प्रत्येक वार्डात पाणी म्हणजे पाणीचं जे निवारण आहे ते निवारणची व्यवस्था बरोबर नाही आहे. आणि इतक्या वर्षापासून जे पाणी पुरवठ्याचे पैसे आले होते याच्या आधी जे लोक नगरसेवक वगैरे होते किंवा नगराध्यक्ष होते त्यांनी त्याची पूर्तता केल्यामुळे
न पाणी पुरवठा खंडित झालेला आहे. पण दारव्याला जे पाणी मिळते ते अशुद्ध पाणी मिळते. ते पाणी फिल्टर भाऊ नाटेगुर्य स्मार्ट सिटी झाली असं तुम्हाला वाटते का? नाही. मागील वर्षात असं काही झालेलं नाही आहे. फक्त कोणतेही कामं डॉक्युमेंटेशनच्या याच्यावर झालेले आहे. प्रॉपर काहीच नाही आहे. रस्त्याची अवस्था तशीच आहे. शहरात घाण पाणी तेवढंच आहे. 3 वर्ष प्रशासक राज्य असून होतं, त्यामुळे कोणाला काही म्हणता नव्हतं येत. पण पालकमंत्री आपल्या दारव्हा या शहराचं मधून आमदार आहे आणि ते यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री बी आहे. तरी दारव्याची अवस्था एवढी भीषण आहे. आज पाणीचा दुष्काळात ना उन्हाळ्याच्या याच्यामध्ये पाणीचा एवढा मोठा दुष्काळ पडतो का ते म्हणजे डोळ्यातून अश्रू येतो लोकांच्या. पाणी टंचाई ही खूप मोठी समस्या आहे दारव्यासाठी. भाऊ शिक्षण आणि महिला या संदर्भात काही प्रेक्षकासमोर सांगाल का? शिक्षण आणि महिला तर या समाजात आपल्या 10वी पर्यंत शिक्षण आपल्या इथे व्यवस्थित वाटते. पण याच्यानंतर तर एखादं चांगलं शिक्षण घ्यायचं म्हटलं तर आपल्या इथे काही मोठी मोठी संस्था नाही आहे. त्यामुळे आपल्याला चांगला जरी व्यक्ती असला तरी आपल्याला त्याला बाहेर जाऊन शिक्षण घ्यावं लागते. ही एक आपल्या खंत आहे दारव्याची. धन्यवाद. मी आलोय दारव्हा शहरामध्ये. बघा या बोळीमध्ये आलोय. माझ्यासोबत काही तरुण वर्ग आहे, काही ओल्ड लोक माझ्यासोबत उभे आहेत. आपण नगर परिषद संदर्भात जाणून घेऊया. तर भाऊ जनतेच्या मनातला नगराध्यक्ष कोण आपण सांगाल का? शिर्डे साहेब. सुनील शिंदे. भाऊ दारव्हा शहराच्या काही प्रमुख मागण्या काही आहे का असं तुम्हाला वाटतं? चला तर मग आपण दुकानदाराशी संवाद साधूया. खरोखर भाऊ मी वरच्या टाकीत चौकामध्ये आलोय. खरोखर नगर परिषदेची रणधुमाळी चालू आहे. नगर परिषदेच्या निवडणुकीची आज शेवटच्या टोकावर निवडणूक आलाय. इथे प्रमुख पक्षाचे एक उमेदवार आहेत. जनतेच्या मनातला उमेदवार किंवा नगराध्यक्ष भावी आपण सांगू शकता का? कसं आहे, हे दारव्याच्या बद्दल जर बोलायचं असेल तर इथं जे काम करण म्हणजे पुढे काम करण, आता जे झालं ते झालं. दारव्याचा काही खूप विकास झालेला नाही इथं दारव्यात. तर असं समजा तुम्ही जे जनतेसाठी काम कराल ते निवडून येईल. आता जनतेत मनात काय आहे हे मी सांगू शकत नाही, पण आता आपल्याला कळणच. हो भाऊ काही प्रमुख समस्या आपण सांगू शकाल का? प्रमुख समस्या म्हणजे लई सर्वच आहे. पाण्याची समस्या आहे, रोड आहे, कचरा आहे, आणखीन म्हणजे बरेच आहे. मराठी शाळाबद्दल आहे. तर दारव्यात खूप प्रश्न आहे. भविष्यात निवडणूक झाल्यावर नवीन नवनिर्वाचित नगराध्यक्ष खुर्चीवर बसल्यावर की खरोखर तुमच्या आशा आकांक्षा पूर्ण होईल असं तुम्हाला वाटते का? वाटत तर नाही, पण आता पाहू आपण समोर काय होते तर. धन्यवाद. चला तर मग इथे या चौकामध्ये आलो आपण. खरोखर दारव्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे. आपण हे सांगाल का की जनतेच्या मनातला नगराध्यक्ष कोण? जनतेच्या मनातील नगराध्यक्ष अशोक भाऊ चिवडे हेच राहतील. कारण की गेल्या 25 वर्षापासून पालकमंत्री संजय राठोड असल्या कारणास्तव त्यांचे कामं शून्य असून, या मतदारसंघात सुद्धा कामे शून्य असून या शहराचा कायापालट थोडासाही झाला नाही. विकासात्मक कामं थोडेसेही लोकांना दिसले नाही. आणि दुसरी गोष्ट, दारव्हा शहरातील संपूर्ण जनता संजय भाऊ राठोड यांच्यावर नाराज असून, म्हणून मी माझ्या मनाची परिस्थिती सांगत असून की दारव्हा नगर परिषदेत काँग्रेसची सत्ता येऊ शकते. काँग्रेसची सत्ता याच्यासाठी आपल्याला हवी आहे की दारव्यातील जर मूलभूत जर विकास जर करायचा असेल तर काँग्रेसच करू शकते. ही माझी हे आहे. एक प्रश्न विचारतो. दारव्हा शहरवासियांची काही मूलभूत गरजा आहे असं तुम्हाला वाटते का? दारव्हा शहरातील पाणी पुरवठ्याचा मोठा प्रश्न आहे. दारव्हा शहरातील पाणी पुरवठा योग्य वेळी येत नाही. दुसरी गोष्ट, आरोग्य लोकांचं बरोबर नाही. दारव्हा शहरातील पालकमंत्री थोडंसाही या लोकांवर म्हणजे लोड घेत नाही. बऱ्याचशा अशा समस्या आहे की दारव्यापासून झालेल्या नाही आहे. आणि पालकमंत्री फक्त झोपा काढण्याचं काम करत आहे. निव्वळ स्टंटबाजी करण्याचं काम पालकमंत्री करत आहे. म्हणून या पालकमंत्र्याचा या गावातील लोकांना विरोध आहे. म्हणून या ठिकाणी काँग्रेसचे अशोक भाऊ चिवडे हेच नगराध्यक्ष बनतील. धन्यवाद. मी आलोय दारव्हा शहरामध्ये.
पोलीस स्टेशनच्या समोर शिवाजी चौकाच्या मधोमधी आहे. माझ्यासोबत काही या दारवा शहरातील तरुण वर्ग आहे. आपण त्यांना विचारूया की काय स्थिती राहील, कशा लढती राहील आणि कोण तुमच्या स्वप्नातला निवडून येणारा नगरच्या. भाऊ, आपण निवडून येणारा अध्यक्ष कोण असं काही सांगू शकता? अशोकरावजी चिरडे. काही आपल्या मनातून काही पाण्याच्या संदर्भात, काही शिक्षणाच्या संदर्भात काही अशा अपेक्षा असं तुम्हाला वाटते? दारवा नगरीच्या भरपूर समस्या आहेत आणि इथे सत्ताधारी कोण आहेत हे स्पष्टपणे दारवाकरांना माहीत आहे आणि येथील समस्या सोडवण्याकरिता ते अपयशी ठरतात. आणि आज येथे काँग्रेस पक्षाच्या अशोकरावजी चिरडे यांनाच लोकांनी निवडून द्यावे हे माझ्या मनातलं विषय आहे. धन्यवाद. खरोखर दारवा शहरात आम्ही अख्ख्या शहरामध्ये फिरून पाहिलं, असं काही सांगता येत नाही. तिरंगी लढत म्हणते, कोणी चौरंगी म्हणते. तर कॅमेरामन हरिश्चंद्र चव्हाण सह मी रामधन जाधव, परिवर्तन न्यूज 24, तालुका प्रतिनिधी दारवा.